अवैध देशी दारू वाहतूक करणारा आरोपी संदीप शिंगेला लातूर एलसीबीने केली अटक। 1 डिसेंबर रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई करून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक आरोपी ताब्यात घेतला, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झालाय। स्थानिक गुन्हे शाखेला बातमीदारांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तोंडारपाटी साखर कारखाना हंगरगा रोडमार्गे एक चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पहाटे 4:35 तोंडारपाटी साखर कारखाना परिसरात सापळा लावण्यात आला। पथकाने एक टाटा इंडिका व्हिस्टा सिल्वर रंगाची वाहन थांबवले। वाहनामध्ये बसलेल्या 2 पैकी एक किसम अंधाराचा फायदा घेत तिथून पळून गेला, तर वाहन चालक संदीप वैजनाथ शिंगे याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून पळून गेलेल्या इसमाचे नाव दीपक उर्फ जंबू पंडित बनसोडे असे समजले। वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा आढळून आला। त्यामध्ये देशी दारूच्या 32 बॉक्स, दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 4,23,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ), 65(ई), 81-83 नुसार पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।